देहुडा चरणी वाजवितो वेणो गोपीकार मनो स्वामी माझा देखिला गे माये यमुनेच्या तीरी हात खांद्यावरी राधिकेच्या. प्रस्तुत प्रसंगी सेवेसाठी घेतलेली जी गवळण आहे याचा भाव असा आहे. नामदेवराय सांगतात त्या गोपींना जे परमात्म्याचं सगुण रूपाने झालेलं दर्शन आणि तो परमात्मा जगाचा मालक परंतु कशा पद्धतीने नटलेला आहे, त्याच्या डोक्यावर मोराचा पिसारा का आहे, ओगले साहेब देहुडा चरणी का उभा आहे, हे का नाही. तुमच्या नेरूवर आता मोराचा पिसारा आहे म्हणून हा अभंग घेतला मी. कारण मोठी माणसं ऐका, तरुण मंडळी ऐका, की किती लहान होतात परमार्थामध्ये. ते असे कारकून वगैरे नाहीत, ते आपले कुठं क्लार्क वगैरे, सहाय्यक फौजदारीत सहाय्यक फौजदार. पण सहाय्यक फौजदार असताना सुद्धा कीर्तनात धोतर घालून बसलेत, ही विशेषता आहे. आणि बरोबरच घेऊन आले होते चेअरमन साहेब औरंगाबादहून येताना. सकाळी मी म्हटलं साहेब ते काय काढून ठेवलंय, मला दिंडीहून येऊस्त होतं. साहेबनी सगळं काढून ठेवलं संदीप भाऊच्या घरात. म्हणले मला धोतर घाला. आता विनोदानी मी म्हणलं तुम्हाला महाराज नाही म्हणा, पण माझ्या आधी तिथे गेलो आहे की नाही. आणि सहाय्यक फौजदार माणूस असताना, एवढं मोठं पद असताना धोतर घालून कीर्तनाला येणं हा म्हणजे वामन भाऊंसाठी मोठेपणा आहे त्यांचा. कारण बरेच माणसं आपण पाहतो राजदीप महाराज उगत थोडा असतं महाराज, पण वळवळ 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 आहे का नाही, फार थोडं. हा आदर्श घेण्याजोगत जीवन जर कोणी आज दाखवून दिलं तर उगले साहेबांनी दिलेले महाराज. त्यानंतर मी हा भाग सांगत होतो, कसं वर्णन परमात्म्याचं केलेलं आहे, काय काय त्याच्यामध्ये घटक आहेत. मोराला डोक्यावर का घेतलेलं आहे, मोराचा पिसारा कृष्ण परमात्म्याच्या डोक्यावर आहे. रमेश मेजर साहेब, का मोराचा पिसारा आहे त्याचंही कारण आपल्याला पाहिजे. त्याच्यानंतर जाधव साहेब तिसरी शंका आहे, पुढं एक पाय देवाने दिलेला आहे, मागं एक दिलेला आहे, अशी टाच वर केलेली आहे. म्हणून त्याला म्हटलेले देहुडा चरणी वाजवितो वेणो गोपीकार मनो स्वामी माझा. आणि देवाच्या हातामध्ये काय हो, वाजवायला काय देवाच्या हातामध्ये, अण्णा अण्णा सांगा ना काय, वेणू आहे, वेणू किंवा बासरी आहे का नाही. म्हणून देवाच्या हातामध्ये बासरीच का आहे त्याचा सुद्धा आपण विचार पाहणार आहोत. आपल्याला कमी वेळेमध्ये अभंगाचा विचार पाहायचा. बरेच व्यक्ती मत सुद्धा व्यक्त करणार आहेत. काही माणसांना पहिल्या दिवशी याला जमलं नाही. आमचे प्रदीप भास्करराव गर्जे अमेरिकेला त्यांची मुलं आहेत, त्यांना पहिल्या दिवशी याला जमलं नाही, पण साहेब मात्र आज त्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. एकदा टाळ्या वाजवा. आणि कमी वेळेमध्ये आपण राजधानी एक्सप्रेस गाडी असते बरं का मेजर साहेब, तिला बारखाली स्टॉप नसते, तसे थोडे फास्ट घ्यायच्या. एकदम छोट्या छोट्या बिरंगळवाडीला वगैरे गाडी थांबवायची नाही. आणि एक जास्त खाण्यापेक्षा आमचे चेअरमन साहेब सांगत असते की बाळू चेअरमन, पोतभर मुरमुरे खाण्यापेक्षा 2-4 गुलाबजांबूच खायचे आहे का नाही. म्हणून असे आपण कमी वेळेमध्ये अल्प वेळेमध्ये अभंगाचा विचार करू. विठाला 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 विठाला. आज काल्याचा प्रसंग आहे. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा, आपला चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह सुरुवातीला त्याला 12 वर्षे पूर्ण झाले. आणि दुसरी गोष्ट की वामन भाऊ जन्म उत्सव आणि फिरता सप्ताह
साहेब आणि वामन भाऊचा जन्मोत्सव या दोन्हींचा मिळून संगम या ठिकाणी झाला आणि अजून एक संगम झाला महाराज या साहेब अजून एक संगम झाला. कोणता संगम? पहिला एक संगम आहे वामन भाऊंचा जन्मोत्सव. दुसरा संगम आहे तो म्हणजे हा फिरता सप्ताह त्याचा एक संगम आणि तिसरा 12 वर्षाचा संगम म्हणजे येडेश्वरी संस्थानावर मला बसायला 12 वर्षे या वर्षी पूर्ण होत आहेत. असे 3 संगम त्या ठिकाणी साधून आल्यामुळं आपण हा कार्यक्रम आळंदीला या वर्षी न करता इथं केलेला आहे. पुढल्या वर्षी तोच कार्यक्रम फिरता सप्ताह आळंदीला होईल आणि हा कार्यक्रम इथंच 5 दिवसाचा होईल. विठाला विठाला आज काल्याचा प्रसंग आहे. काला म्हटलं की जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान 2-3 प्रकार काल्याचे आहेत महाराज. मानवी जीवनामध्ये जर म्हटलं या शेट्या मानवी जीवनामध्ये जर आपण म्हटलं तर आपण कायम स्वरूपाचं सुख शोधण्याच्या प्रयत्नात प्रत्येक जण आहेत. जन्मल्यापासून आपली तळमळ सुरू आहे. तुकोबराय सांगतात आशेचे बांधले तुका मने वाया गेले. प्रत्येक माणसाच्या मनामध्ये त्या ठिकाणी आशा आहे महाराज. आशा माणसाची शरीर आहे तोपर्यंत जात नाही. जाती का? आता ती गेली म्हणणं सोपं आहे पण प्रत्यक्षात जात नाही का? अहो एवढ्याच जन्मात नाही महाराज. कधीपासून आहे? सर्व सुखाची आशा जन्मा गेला. ज्यांना 7 दिवस यायला जमलं नाही ते सुद्धा मंडळी उपस्थित आहेत. मी विषयांतर होऊ देणार नाही. सगळा जन्म आपला आशेने गेलेला आहे. आज या ठिकाणी या वामन भाऊ जन्म उत्सवाला सुरुवातीला बरोबर आहे ना परसवांना ज्यांनी महाप्रसादाची पंगत दिलती असे उगले साहेब हे या कार्यक्रमाची सुरुवात महाप्रसादाच्या पंक्तीने 4-5 वर्षापूर्वीच्या सस्तईच्या काळामध्ये ज्यांनी 51,000 रुपये देणगी दिली असे विष्णुभाऊ खाडे सुद्धा उपस्थित आहेत. एकदा टाळ्या वाजवा. आणि आज वामन भाऊंचा जन्म उत्सव आहे. ऐका, ऐकण्यासारखा प्रश्न आहे महाराज. मी विठ्ठल महाराज आदरणीय विठ्ठल महाराज गैनीनाथगड बाबांच्या बरोबर पुण्याला 2-3 वर्षापूर्वी त्यांच्या मुलांनी वामन भाऊंचं मंदिर इकडं आहेत एवढंच नाही तर हे कोण विष्णुभाऊ आहेत ते सांगतो. पुण्यामध्ये वामन भाऊ भगवान बाबांचं एवढं भव्य दिव्य मंदिर बांधलं आणि त्याची मूर्ती प्राण प्रतिष्ठा आदरणीय
गैनीनाथ गडाचे महंत विठ्ठल बाबांच्या हस्ते होती. मी सुद्धा बाबांच्या गाडीत बाबाबरोबर गेलो होतो आणि त्या ठिकाणी तिथं जाऊन वामन भाऊंच्या जीवनाची पताका लावणं हे म्हणजे अनेक जन्माचं पुण्य आहे महाराज. आणि वामन भाऊ डेव्हलपमेंट म्हणून त्यांच्या कॉन्ट्रॅक्टचं ते नाव आहे. पहा, फक्त भाव जर त्या ठिकाणी भाऊवर असला ना तर महाराज काहीच कमी पडत नाही. रात्री राजदीप महाराजांनी सांगितलं की भाऊ इथे यायचे आणि मंदिरामध्ये बसायचे. थोडं अर्धा मिनिट बाजूला जातो. कोणाला काय वाटेल मला माहिती नाही, कोणाला काय कोण समजत असेल मला माहिती नाही, पण एक निश्चित आहे, हा कार्यक्रम पाहून भाऊ मात्र अंतकरणामध्ये खुश झाल्याशिवाय राहणार नाहीत. मग हा कुठपर्यंत करायचा याचं उत्तर जर माझ्याकडे काय असेल बोडके सर, जोपर्यंत लोकांचं सहकार्य तोपर्यंत करायचं. आणि लोकांचं सहकार्य राजदीप महाराज, मी जीवनामध्ये फार पैसे कमवले नाही, जास्त पैसेही नाहीत माझ्याकडे, असते 5-7 लाख. पण एक सांगतो विष्णू मामा, माणसं मात्र मी जीवनात फार कमवली. पैशापेक्षा माणसं कमवणं जीवनामध्ये महत्वाचं आहे. नीट ऐका बरं का राजकारण करणारे लोक सुद्धा, तुम्हाला सुद्धा घेण्याजोगता भाग आहे. वेगळं राजकारण नाही तसं मनात आणू नका. तुम्हाला माणसाची मन एकदा जिंकता आली ना की मत जिंकायचं बाकी राहत. नीट ऐका, मन एकदा जिंकली की मत जिंकायचं बाकी राहत नाही. आणि म्हणून हा उत्सव जो चाललेला आहे याला सगळं पाठबळ जर कोणाचं असेल तर आमच्या खेळत ग्रामस्थांचे महाराज, त्यांच्या नावाने टाळ्या वाजवा. आणि कुठल्याही स्वरूपाची वर्गणी त्या ठिकाणी अशी सक्तीची नाही, कुठं एकरावर नाही, कुठं खात्यावर नाही, कुठं कशावर नाही. आणि खिळत गाव कोणाला म्हणायचं सांगतो तुम्हाला पुन्हा एकदा. खिळत गावामधले नागरिक कोणाला म्हणायचं, कोणत्याही गावातले महाराज कुठे बी त्या ठिकाणी मागत फिरणार. पण खिळत गाव असे 12 वर्ष झालं आदिनाथ महाराज शास्त्रीला संस्थानावर बसवलंय. कुठल्याच गावाला भिक्षा मागायला जायची वेळ येऊ दिली नाही. त्याला खिळतचे ग्रामस्थ म्हणतात. का बोलतो मी हे महाराज, की तेवढं प्रेम आणि त्याच्या पाठीमाग कार्यक्रमासाठी मी सुरुवातीला सांगितलं, या ज्यांचे आशीर्वाद आहेत गुरुवर्य सुदर्शनजी महाराज आणि बाबांचे आशीर्वाद असल्यामुळं सुरुवातीला मी बाबांना म्हटलं हा कार्यक्रम करायचा आहे. राजदीप महाराजांच्या कीर्तनला सुदर्शनजी महाराज सुद्धा आले होते इथं. आणि बाबा ज्या जागेवर येऊन गेलेले आहेत सुदर्शनजी महाराज, मला वाटतं चंद्र सूर्य आहे तोपर्यंत तो कार्यक्रम बंद पडणार नाही असं मला वाटतं. का त्याचं कारण असं आहे महाराज, संताचा महिमा तो बहु दुर्गमा, संताचा महिमा तो बहु दुर्गमा, संताचा महिमा तो बहु दुर्गमा, संताचा महिमा तो बहु दुर्गमा. शाब्दिकाचे काम नाही येते, शाब्दिकाचे काम नाही येते, बहु दुर्गड जरी झाली मैसगाय,
संताचा महिमा कसा आहे महाराज दुर्गम आहे. आणि त्याच्यामुळं आज आपल्याला परमात्म्यापर्यंत जर जायचं असेल तर संताच्या मार्फत त्या ठिकाणी लवकर जाता येतं. म्हणून हा भाऊवर प्रेम असल्यामुळं या सोहळ्याचं वर्णन किती जरी केलं तरी कमीच आहे. आमचे 7, 8, 10 गाड्याचे शेठ सुद्धा चंद्रकांतजी, शंकरराव गर्जे शेठ सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिले. नुसते उपस्थित नाही राहिले, 5,000 रुपये त्या ठिकाणी दिले. आणि पैशाशिवाय कार्यक्रम सुद्धा चांगला करता येत नाही. जोडून या धन उत्तम व्यवहारी महाराज. आणि आपला भाव जर श्रेष्ठ असेल तर महाराज आपल्याला संताला शरण जातो आणि संतामार्फत आपण तिथपर्यंत जातो. आता आपल्या पहिल्या विषयावर या की परमात्मा अनेक गोपींचं त्या ठिकाणी प्रेम असायचं, पण जसं प्रेम आहे तशा पद्धतीने तो परमात्मा त्यांना तसा दिसायचा महाराज. अनेकांना वेगवेगळा दिसायचा. कारण प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन. आणि त्याचं वर्णन रात्रीही आपण फार विस्तारित रूपाने ऐकलं. राजावर रात्री एक वाक्य सांगितलं राजदीप महाराजांनी, मला आवडलं ते. की ते म्हणले लांबून गाडीत बाबा आला म्हणजे गाडी काय कीर्तन करीत नाही करीत बरं का. बाबाला गळाच लागतो तेव्हा मग गाता येतं. कसं गात जागा गात जागा गात जागा गात जागा गात जागा प्रेम मागा विठ्ठला, प्रेम मागा विठ्ठला, विठ्ठला गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा. प्रेम मागा विठ्ठला, विठ्ठला, विठ्ठला. प्रेम मागा विठ्ठला, विठ्ठला गात जागा, गात जागा, गात जागा, फार गोड वर्णन सांगितलेले. गात जागा गात जागा गात जागा. कसं जागायचं? गात जागा का खात जागा आहे का नाही? गात जागा महाराज. आणि कधीतरी आपण आपल्या जीवनामध्ये स्वतःच्या आनंदामध्ये राहिलं पाहिजे. लक्षात ठेवा बरं का मेजर साहेब. आपल्या आनंदामध्ये का राहिलं पाहिजे जाधव साहेब याचं कारण सांगतो. काही माणसाचा एवढा गंभीर चेहरा असतो. राजदीप महाराज त्या सप्त्यात कीर्तन झाल्यावर जर बाळू महाराज तो नारळ घेऊन आला ना, वाटतं डोक्यात हाणतोय का काय काय बाबा, एवढा टेन्शन मध्ये. अरे कधीतरी त्या ठिकाणी माणसाने आनंदामध्ये जीवन जगलं पाहिजे आहे का नाही? असं देताना सुद्धा वाटतंय काय मारतोय का काय, तसं नसलं पाहिजे महाराज. आपल्याला ही सृष्टी ईश्वराने निर्माण केलेली आणि आपल्याला आनंद त्या ठिकाणी त्यातला घेता आला पाहिजे. आणि आनंद आहे त्या वयातच त्या ठिकाणी घेता आला पाहिजे. कीर्तन नीट ऐका बरं का. आनंद आहे त्या वयातच घेता आला पाहिजे. आणि स्वतः तुम्ही जोपर्यंत हातपाय हलवत नाहीत तोपर्यंत तुम्हाला आनंद घेता येणार नाही आहे का नाही? कोणाचाही जय हो म्हटल्याने जीवनामध्ये काहीच प्राप्त होत नसतं. ऐका पुढं ऐका. ज्याला ज्याच्यामध्ये आवड आहे ते करायचं महाराज. ते त्याचं दैवत आहे. राजकारण क्षेत्र असेल ते करणं सुद्धा सेवा आहे, पण त्याच्यामध्ये तेवढं समरस होऊन ते करायचं आहे का नाही? तेवढं समरस होऊन करायचं. भक्ती असेल तेवढं त्या ठिकाणी समरस होऊन करायचं. प्रत्येक गोष्ट तपेविन दैवत दिदल्याविन प्राप्त गुजेविन हित कोण सांगे. कोणती गोष्ट त्या ठिकाणी असेल तर ती मन लावून जर आपण केली तर त्याचं यश आपल्याला पूर्ण रूपाने मिळाल्याशिवाय
राहत नाही विठाला विठाला आणि या सप्ताहामध्ये दात्यांनी तर मन लावून देणगी दिलेली आहेच, पण एकदा मनामधून सगळा आळस झटकून टाळ्या ज्या वाजवायच्या त्या फक्त तरुण मुलांसाठी वाजवा, एकदम फार मोठं सहकार्य केलेलं आहे महाराज. कारण पैसे देता येतील, सगळं देता येईल, पण लोकांचं जर त्या ठिकाणी सहकार्य नसेल सर, पुन्हा अजून सोपं सांगतो तांदळे साहेब, अजून सोपं सांगतो. आता सगळी तयारी केली तुम्ही, बँकेतले पैसे काढून आणले अण्णा भाऊसाहेबांना सप्ताह करण्यासाठी, बरं का, आहेत का नाही तुमचे काही? किती पत्रे टाकले त्याला गेले आहे का नाही महाराज? विनोदाचा भाग, आमच्या अण्णा असे विनोदी आहेत राजदीप महाराज. त्यांनी ते अण्णा बाळी कुठे आपली गेली का, ती कानात बाळी केली ती त्यांनी एकाएक, आणि ती चेअरमन साहेब मला दाखिले अण्णांनी, म्हणले असले तुम्हाला काहीतरी करा. म्हणलं कशाला अण्णा? ते म्हणले जर तुम्ही कुठं अचानक गुतलात तर ही मोडून तुम्हाला इथं पोवाचता येईल. त्याच्यावर आमच्या अण्णाची ना आमची भेट झाली 2 महिने. म्हणलं अण्णा बाळी काय झाली कानातली? म्हणले ते पत्र्याचे पडी टाकायला गेली. म्हणले बाळी कायचं काय आहे का नाही? म्हणून आपली सोय जी असते तर ती सोय, मला हा विषय सांगत होतो मी की जीवनामध्ये आनंद हा जर घेतला नाही ना महाराज, तर आपलं आयुष्य आहे तसंच गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तरुण मुलांनी सहकार्य केलं. सप्ताह करायची म्हटलं की सातपुते पाटील ते इतकं सोपं नाही राहत. उगले साहेब, मी सकाळी हा निरो घातला आणि टेलरला फोन केला. अरे म्हणलं तू हे ढिलं शर्ट कसं काय झालंय? म्हणलं मला नाही, म्हणला पहिल्याच मापाव शिवलंय. म्हणलं दाव पळीन ढिलं झालं काय ना वड्या 7 दिवस आहे का नाही? हे गप्पा हाणून चालत नाही महाराज. नुसत्या गप्पा हाणायचे आमचे परस्वांना सांगत असते, फार सोपं असतंय, पण बोलता वाटे सोपे करणे करिता. इथं महाराज प्रत्येक गोष्ट जर करायची असेल तर काय लागतं? भाव लागत असतो, ते दैवत असावं लागतं. आणि म्हणून त्या गोपींनी तो परमात्मा त्यांचं अंतःकरण शुद्ध होत गेलं आणि त्या गोपीला तो परमात्मा कसा दिसला? देवळा चरणी वाजवी तो वेणू, 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 देवळा चरणी वाजवी
जोरदार की एकदम उत्कृष्ट असं गायन आदरणीय हरिभक्तीपरायण राजदीप महाराज मोठे कीर्तनकार ते आहेत. आणि ऐका किती वर्षापासून येत आपल्याकडं, किती राजदीप महाराज अंदाजे सांगा ना. 10 ते 12 वर्षापासून ते आपल्याकडे गायनासाठी येतात. आणि आम्ही गादी बसल्यापासून येतात 12 वर्षापासून. आणि त्या ठिकाणी चांगले गायक असल्यामुळं ऐका मध्ये त्या ठिकाणी मी बदल केला नाही. चुकीचा गायक ठेवणारच नाही मी. आणि चांगला गायक असताना जर बदल केला, चांगली मंडळी असताना जर 2-3 केल्या तर फजिती होत असते जीवनामध्ये. चांगलं असताना कशाला बदलायचं है का नाही. पळसाला पाहणं बोला ना तिनं छेत कुठं बी. म्हणून उत्कृष्ट असं रात्री तर मला असं वाटत होतं ऐका रात्री खेळत मध्ये येत असं वाटत नव्हतं. रात्री असं वाटायचं निश्चित हा सप्ताह पंढरपूर मध्ये चालू आहे मला. आणि एवढं सुंदर मला सगळ्या भजनात एक भजन आवडलं महाराज. ते कोणतं वामन भाऊची गाडी काहीतरी म्हणले ते म्हणा बरं तेवढं. लगबग लगबग हा लगबग लगबग झाली जायची गडवरी जायची गाडी घुंगराची आली वामन भावाची गाडी घुंगराची आली भगवान बाबाची गाडी घुंगराची आली भगवान बाबाची गाडी घुंगराची आली भगवान बाबाची. ओ गडवरी जायची तयारी केली सद्गुरु भाऊंनी भेटायची दिली वामन भाऊंनी भेटाई दिली वामन भाऊंची भेटाई गेली. हौस मला मोठी गडपायाची गडवरी जायची गाडी घुंगराची आली वामन भाऊची गाडी घुंगराची आली भगवान बाबाची गाडी घुंगराची आली वामन भाऊची गाडी घुंगराची आली भगवान बाबाची भगवान बाबाची वामन भाऊची. हो एकदा जोरदार टाळ्या वाजवा महाराज. आणि याला काय म्हणायचं टायमिंगला त्या ठिकाणी गोळी साधवणं. नाही तर बऱ्याच गायकाला जर आम्ही प्रमाण म्हणलो काय जलद जर प्रमाण म्हणलो तर मग ते टाळ सापडी तो कुठं शिकेल है का नाही. याला म्हणायचं सम निघून जाणं महाराज. हा परमात्मा कसा दिसला बा त्या गोपीला. देहुडा चरणी वाजवितो वेणू गोपिका रमनो स्वामी माझा. कसा परमात्मा दिसला देहुडा चरणी. आता पहिल्या मुद्द्यावर या. एक पाय देवाने वरती केलेला आहे आणि एक पाय देवाने खाली टेकवलेला आहे. वरती जो पाय केलेला आहे तो वरती केलेली जो पाय आहे तर तो त्या ठिकाणी दुर्जनाचा नाश करण्यासाठी देव सावधच आहे. आणि खाली जो तळवा टेकवलेला आहे तो माणसांना चांगल्या व्यक्तींना दर्शन देण्यासाठी तो पाय खाली टेकवलेला आहे. म्हणून नामदेवराय सांगतात देहोडा चरणे वाजवितो वेणू देहोडा चरणे वाजवितो वेणू देहुडा चरणी वाजवितो वेणू देहुडा चरणी वाजवितो वेणू गोपिका रमणो स्वामी माझा गोपिका रमणो स्वामी माझा एके लागे माये यमुनेच्या तीरी एके लागे माये यमुनेच्या तीरी गोपिका रमणो स्वामी माझा गोपिका रमणो स्वामी माझा एके लागे माये यमुनेच्या तीरी एके लागे माये यमुनेच्या तीरी. कसा परमात्मा दिसला देहुडा चरणी वाजवितो वेणू गोपिकार मनो स्वामी माझा. देहुडा शब्दाचा अर्थ तुम्हाला कळला. आता पुढली शंका कृष्ण परमात्म्याच्या हातामध्ये काय आहे? काय आहे साहेब? वेणू आहे वेणू किंवा बासरी आहे.
बासरीच हातामध्ये का दिली त्याचं कारण, बासरी आतमधून भरीव असते का मोकळी असते? कशी असते? मोकळी असते महाराज. आणि आपण जो स्वर काढण्याचा प्रयत्न करू तो स्वर त्या बासरीमधून निघत असतो महाराज. म्हणून एक जागेवर वर्णन आलेले काय, हरीच्या मुरली बरी जीव जडे, कसली जीवाला बोल पडे, कसली जीवाला बोल पडे. बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम. हरीच्या मुरली वरी जीव जडे, हरीच्या मुरली वरी जीव जडे, कसली जीवाला बोल पडे, कसली जीवाला बोल पडे, बोल पडे, जीवाला बोल पडे. ऐका राजा हो, कृष्ण परमात्मा झोपलेले असले तरी बासरी उशालाच असायची, चालत असले तरी बासरी हातामध्ये असायची, आणि जेवत असले तरी बासरी मांडीवर असायची. वेणू कधीच सोडत नव्हते. त्याचं कारण असं, वेणू आतमधून मोकळाय. आणि वेणू का हातामध्ये घेतला त्याचं कारण असं, जसा वेणू मोकळाय तसं आपण सुद्धा देवाच्या जवळ जाताना मोकळ्या अंतकरणाने गेलं पाहिजे. म्हणून हातामध्ये वेणू आहे. विठाला विठाला पुढे सांगितलेले गोपिका रमणू स्वामी माझा, त्याच्यामध्ये गोपी रममान झाल्या. कोण कशात रममान होईल याची गॅरंटी नाही. कोणी संपत्तीमध्ये रममान होतं, कोणी पोरांमध्ये रममान होतं, कोणी त्या ठिकाणी स्त्रीमध्ये रममान होतं, कोणी त्या ठिकाणी घरदार संपत्ती याच्यामध्ये रममान होतं, कोणी सत्तेमध्ये रममान होतं. पण काही पद अशी आहेत त्या ठिकाणी की त्याच्यामध्ये कायम स्वरूपाचं कृपा कटाक्ष निहाळीले आपुल्या पदी बैसविले. आपण देवामध्ये जर रममान झालोत ना राजा हो, तर परत तिथून आपल्याला कोणी उठ म्हणणार नाही. ध्रुव बाळाच्या जीवनामधली गोष्ट आहे. ध्रुव बाळाच्या आईने सांगितलं, अरे बाळा, दुसरी त्या ठिकाणी मांडी मिळेल, सगळं होईल, पण अशी मांडी प्राप्त करायची की पुन्हा तिथून आपल्याला कोणी उठ म्हणलं नाही पाहिजे. आणि ती जागा जर कोणती असेल तर फक्त परमात्म्या जवळची जागा आहे. एकाडल्या जागेवरून जसं 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 माणूस पुढं सरकत आहे तसं तसं मुकदम काय होतंय, किंमत वाढती कमी होती. तुमची नाही होणार कमी आता, हे बरं असल्यामुळं, आहे का नाही? का? त्याचं कारण असं आहे की पुढं पुढं गेलं की त्या ठिकाणी माणसाचं ऐकायला काय माणसं कमी कमी करतात महाराज. माणसं ऐकत नाहीत. मग प्रत्येक माणूस म्हणतो, अहो माझं सगळं ऐकत होते हो, पण आता त्या ठिकाणी ऐकत नाहीत. आणि किंमत त्या ठिकाणी काय होते, कमी होते. रमाईचा विषय सांगतोय मी. त्याच्यामुळं आपण रमत असताना एक गोष्ट सांगतो तुम्हाला, अनुभवातलं उदाहरण देतो मेजर साहेब. मोटार जर चालू असली आणि दंडामध्ये जर थोडं पाणी साचलं आणि पुन्हा जर मोटार चालू झाली आणि त्या साचलेल्या पाण्याने जर साहेब ठरवलं, उगले साहेब पुढं जायचंच नाही, तर मागचं पाणी काय करतं त्याला, हा राईट बरोबर, मागचं पाणी म्हणत असतं तो असा जात नाहीस का इज्जतीत पुढं, थांब मग असं तुला रेटून लावतो. आणि आपण ते रेटण्याच्या अगोदर आपण काय केलं पाहिजे, आता जागा रे बाई नो जागा, आता जागा रे बाई नो जागा, आता जागा रे बाई नो जागा, आता जागा रे बाई नो जागा. चोर डिजल्यावरी, चोर डिजल्यावरी, भागा भागा भागा
म्हणून आपण जागा झालं पाहिजे आणि सार आसार काय आहे त्याचा विचार जीवनात राजाओ केला पाहिजे. कष्ट केलं पाहिजे, ज्ञान मिळवलं पाहिजे आणि ज्ञानाशिवाय तुम्हाला किंमत नाही. म्हणून माझ्या गाडीवर नाव सुद्धा काय आहे? वाचलं का नाही? कशाला सवड आहे वाचा? ज्ञानराज नावे ज्ञानराज. ज्ञान जोपर्यंत नाही तोपर्यंत कर्म चुकतं. नीट ऐका. आणि कर्म चुकलं की त्या ठिकाणी वर्म चुकत. दोन्ही लक्षात ठेवा. ज्ञान जर असेल तर तुम्ही जगावर राज्य करू शकता, पण ज्ञान जर नसेल, ऐका नाही, अंधश्रद्धा, रूढी, परंपरा बऱ्याच पाहतो आपण. आणि जिथं जिथं छुमंतर काय नो केलं तर ते छुमंतर करणारे जेलमध्ये गेलेत आणि त्यांच्याजवळ जाणारे सुद्धा. ऐका नाही, मला एक सांगा, तुम्हाला साधा नियम सांगतो, एकदम जास्त अवघड सांगत नाही. तुम्ही मुंबईला लोकल ट्रेन पाहतात ना, लोकल ट्रेन, आमचे साहेब कुठे एकदम चंद्रकांत साहेब, एवढी गर्दी असते की माणसावर माणसं पार त्याच्यात चढून जावं लागतंय लोकल ट्रेननी. बरोबर आहे. साधा नियम सांगतो तुम्हाला. का ते लोक त्या लोकल ट्रेनने फिरतात हो मुंबईला? का फिरतात बोला ना. बोला ना. का काही याला लटकू कमी असं स्वतः काही बोला ना तुम्ही. अरे कामा करता, पैशा करता, मला काय सांगायचं ऐका त्याच्यातून. लाखो लोक त्या रेल्वेच्या प्रवासात एकमेकाच्या डोक्यावर बसून जावं लागतंय तरी आजीनाथ सर जातात. का? उगले साहेब, पैशासाठी काम करावं लागतंय. आणि मग जर अंगारा दुपाऱ्याने जर त्या ठिकाणी असं झालं, हे मेंदू गेल्याचं लक्षण आहे का नाही? 100% ते बी. एक दिवस एक म्हातारी आली संस्थानावर, मला म्हणली, बाबा काही कळतं का? गुडघा दुखतोय. म्हणलं मग हेच पाय दुखत, तूच काय सांग. आहे का नाही? अंधश्रद्धा त्या ठिकाणी महाराज, श्रद्धा वेगळी आणि अंधश्रद्धा वेगळी. आहे का नाही? श्रद्धा वेगळी आणि अंधश्रद्धा वेगळी. लक्षात ठेवा. कामच करावं लागणार आहे आपल्याला. आमचे मेजर साहेब आहेत म्हणून सांगतो तुम्हाला. अजून दुसरे बाळासाहेब मेजर तर रिटायर झाले, त्यांना भरपूर अनुभव आहे. साहेब, तुमच्या क्षेत्रामध्ये नो सर म्हणून कशाला चालत? नीट ऐका बरं का. नो सर म्हणून कशाला चालत नाही. शिस्तबद्ध जीवन जर कोणाचं असेल तर ते फक्त पायाचं असेल तर सैनिकाकडून शिकावं महाराज. सैनिकाकडून, भारतीय सैनिकाकडून. कशाला त्या ठिकाणी शिस्तप्रिय जीवन मानतात हे का सांगतो कीर्तनात तुम्हाला. तुमच्या डोक्यात जी बसलेलं असतंय ना काही गणित, ते काढून टाकायचे. उद्यापासून कामाला लागायचं. लय मोकार बोंबलत फिरायचं नाही कुणाच्या मागं, काही मिळत नसतं. आणि जर तुम्ही वर्षामध्ये जर सुधारलात तर निश्चित भाऊच्या आशीर्वादाने 4 चाकी गाडीत फिरल्याशिवाय राहणार नाही. पण बिगर कामाच्या काही चुंबळी देत जाऊ, माझा राग येईल तुम्हाला. काही जण म्हणते जरा वेगळंच बोलत होता, पण त्या ठिकाणी राग येऊ द्या. पण खरं बोललं कुणाला राग येतो? सख्या आईला येतो. आहे का नाही? नाहीतर बिगर चुंबळीचे जर डोके देत राहिलं ना, डोकं जाईन, टाळू जाईन, सगळंच जाईन त्या ठिकाणी. लक्षात आलं का? आणि पुन्हा पोरं म्हणण्याची वेळ येईन म्हातारपणी, तुला काही जमलं त्याच्यामुळं आपली रवानगी कुठं होईल. मग रात्री सांगितलं ना कोणतरी, परवा मला वाटतं, कुठं असती रवानगी? जिन्या खालच्या पत्र्यामध्ये. आपण सावध व्हा महाराज. आयुष्य भरली साठी तुझे हाती येईल काठी. आयुष्य भरली साठी तुझ्या हातात येईल काठी. मग जाण भाकर रोटी एक हनुवटी लागली. मग जाण भाकर रोटी एक हनुवटी लागली. म्हणून प्रत्येकाने आपण त्या ठिकाणी काय केलं पाहिजे? कर्म केलं पाहिजे महाराज. मी सकाळी पोरं उठवली, वरती स्लॅपवर झोपलेले होते आणि मी ज्यांच्याकडे शिकलो
राजदीप महाराजांनी नाव सांगितलं, स्वामी आदरणीय गुरुवर्य स्वामी शांती धर्मानंदजी सरस्वती. माणसं मोकार तयार होत नसतात महाराज. ऐका वाक्य, जर 4ला उठणं झालं नाही, परसवांना 4 वाजता जर मेजर साहेब उठणं झालं नाही, तर आमचे स्वामीजी बुटासहित कमरात लाथ हा 2 एकात 1 टाकीत होते. का? तू काय करणार आहे म्हणायचे पुढे जाऊन, तुला जर उठणंच व्हायना. ऐका नाही. आणि म्हणून प्रपंचच करायचा असेल, परमार्थ करायचा असेल, ऐका, त्याला माणूस कसा पाहिजे? सावध पाहिजे महाराज. आणि जर सावध नसला तर तारांबळ झाल्याशिवाय राहत नाही जीवनामध्ये. म्हणून कोणाचं ऐकायचं, का ऐकायचं हे कळावं, आणि जे कळत नाही ते सुद्धा कळावं. बर का? कशासाठी काय असावं हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी माणसाच्या जीवनामध्ये प्रगती होत नाही. ऐका, तुम्ही इमानदारीने उत्तर द्या. जाऊ द्या, आता आपण गावातलेच महाराज असल्यामुळं काही लय विशेष लांबून नाही, त्यामुळं खवळणार नाही, काही नाही. ज्या पाहुण्याचं चांगली परिस्थिती आहे त्याला जास्त पाहुणे रावळे किंमत देतात का फाटलेल्या देतात? हा. आणि जर फाटलं एकदा तर फोन आला तरी म्हणतात काही मागन उचलू नको बायको म्हणते. आहे का नाही? आणि काय वैशिष्ट्य आहे राजदीप महाराज, असं असन ते असू. बरं का बाळू महाराज, मी खोटं बोलत नसतो या गादीहून भाऊ समोर. माणसं त्या ठिकाणी जिथं जास्त फाटलेलं आहे त्या ठिकाणी त्याचा फारोळा जास्त वडीते. या वर्षी काय ओघ देणगीचा महाराज, काय सांगा तुम्हाला. 5-5 हजारावाले आकडे भरपूर, आणि काही ताणही नव्हता तसा जास्त या वर्षी सप्ताहाला. पण बरं का शहादेव साहेब कारखान्याचे संचालक आहेत तुम्ही, त्याच्यामुळं आता पुढच्या वर्षी सप्ताह कसा करायचा आहे यापेक्षा थोडा जोरात करू, त्याचं काही नियोजन कृष्णा आगाव आणि तुम्ही दोन्ही करायचं. बाबू एक त्याच्यामध्ये विठाला 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 आणि काही पद मिळणे त्याच्यात आनंद आहे महाराज. मिळण्याला आपला माणूस पुढे कोणताही असेल, कोणी राजकीय क्षेत्र असेल, काही असेल महाराज, त्या पदाचा काय झाला पाहिजे, आनंद मानला पाहिजे. आणि तो जर दुसऱ्याच्या आनंदात जर आपण सहभागी झालो तर निश्चित रूपाने आपल्या जीवनात आनंद प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही, निश्चित भाऊची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही महाराज. म्हणून हा जो सप्ताह आहे, हा सप्ताह अशा दुसऱ्या लिंबू टिंबू माणसाचा नाही, एका ढाण्या वाघाचा हा जन्म उत्सव सोहळा असल्यामुळं इथं चंद्र सूर्य आहे तोपर्यंत काहीच कमी पडायचा विषय नाही. विठाला विठाला कारण भाऊ खुश झाले की सगळं आलं त्याच्यामध्ये. मला काल का परवा एका महाराजांनी कोणत्या तरी सांगितलं, इथं मला महाराजांचं नाव नाही आठवत बरं का उद्धव सर, पण मुकदम कोण होतं ते म्हणले 1-2 वर्ष श्राद्ध केले तरी पुढे इसरतीत माणसं. आणि आज 50 वर्ष भाऊंना जाऊन झालंय तरी सुद्धा पुरुषांनी तर वर्गणी दिलीच, पण 40 महिलांचे नाव माझ्याकडे आले होते. त्यांनी सुद्धा म्हणल्या बाबा मै 500 दराच 50 वर्ष झालंय. आणि मालकानी वर्गणी दिली, तिन्ही वर्गणी दिली, आणि दोघाची वर्गणी आली, याचा मेळ घरी गेल्यावर झालाय. आहे का नाही? का? त्याचं कारण सांगतो तुम्हाला. महिला मंडळींना का धन्यवाद देतो. आता सुद्धा सरकारमध्ये जर तुम्ही पाहिलं तर असा विचार चालू आहे की 50% खासदार महिला असाव्यात. साहेब असा GR निघायच्या मागे, आणि तो जर GR कदाचित निघला तर तुम्ही जे आता एका कोपऱ्यात बसलेले तर याच्यातून त्यांनी इकडे टाकला नाही अजून. आहे का नाही? म्हणून का? कारण की आज जर पाहिलं कशामध्येच महाराज त्या ठिकाणी महिला माग नाही. मला एक सांगा, जाऊ द्या 12वीचा जर विषय घेतला, पोरींना जास्त टक्के पडतात का पोरांना? मुलींना. का? पोरांना सुद्धा सांगतो, पोरांनो तुमच्यामध्ये सुद्धा सामर्थ्य 12वीला जर तुम्ही अभ्यास केला, तुम्ही कशात गुंतले, ही काल कशी दिसत होती ना आज कशी दिसती.
अभ्यास जर तुम्ही केला राजा हो, ऐका, तर निश्चित रूपाने कुठली अडचण तुम्हाला त्या ठिकाणी येणार नाही. अभ्यासच करावा लागणार. म्हणून आज जर महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर मुलींची टक्केवारी महाराज 97% पर्यंत जास्त गेलेली आहे महाराज. याला कारण काय असेल? आणि अभ्यास जर केला नाही, अभ्यास जर तुम्ही केला पोरांनो, तर काहीच कमी त्या ठिकाणी राहणार नाही. पण गळमाट जर काम असलं, तुमच्या भाषेत सांगतो, ढिलं काम. ढिलं काम कशाला म्हणायचं माहितीये ना? त्या बैलगाडीला, ऊसाच्या बैलगाडीला साहेब 3 सोला असतात. पुढच्या सोलला बुंड्यावरची म्हणते, मधली जोडावरची, आणि मागची अजिनाथ भाऊ कुठली मागची? बुडावरची. आणि त्याच्यामध्ये जर ती डिल्ली सोल असली ना अशी जरा, तर ते खाली पडल्यावर कुठं लागत असतोय मार माहितीये ना? दुसरीकडे लागतच नाही सोल वाढताना पडल्यावर. नेमकं कंबारा सडत असतंय महाराज. हाय का नाही? तुमच्यातले पडले सुद्धा असतील माणसं जुन्या काळात. तसं आपल्याला चांगलं जर व्हावं वाटत असेल, ऐका, तर अभ्यास जर महाराज केला तर 100 गावचे मुलीचे वडील तुमच्या मागं लागतील. आमची काही करून मुलगी करा. पण जर नाही अभ्यास केला तर मारुतीला पाणी घातल्याशिवाय पर्याय. आता इतकं डोकं खाल्लंय चेअरमन साहेब, माणूस भेटला का ते म्हणतोय बाबा काय मागता ती देतो. पण काय करा, एखादी मुलगी बघा. आता का म्हणलं भाकरी बांधून तेच काम करावं का मी? विठाला विठाला आणि म्हणून माझे शब्द कडू वाटतील महाराज तुम्हाला. मुलांना सांगितलं अभ्यास करा राजा हो. आदिनाथ महाराजची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. आणि मुलींना सुद्धा सांगतो, तुम्ही सुद्धा चांगले शिका, इंजिनियर व्हा. जर तुम्ही खेळतला आलात माहेराला तर कडेहूनच तुम्ही म्हणला पाहिजेत, आई आम्ही इकडूनच गाडीत जेवून येतो. एकदम तुमचे मालकन तुम्ही असे वजनात, जसे आमचं साहेब कसे आलेत बघा ना, आता जॅकेट घालून नोकरी आहे त्याच्यामुळे काही अडचण नाही. असे तुम्ही त्या ठिकाणी आल्याशिवाय राहायचा नाही. पोरींनो नीट ऐका. पण जर त्या ठिकाणी तुम्ही 4 वर्ष जर अभ्यास केला तर राहिलेले 75 वर्ष तुम्हाला सुखाने जगता येईल, चांगलं खाता येईल. पण जर तुम्ही ह्या 4 वर्षामध्ये चुका केल्या तर मग कांद्याच्या टोळीत गेल्याशिवाय पर्याय इलाजच नाही महाराज. काही आहे का नाही? म्हणून अभ्यासाला फार मोठं महत्व आहे राजा हो. विठाला विठाला. म्हणून हा परमात्मा आजूक त्या ठिकाणी कसा दिसला? देखिला गे माये यमुनेच्या तीरी, 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 देखिला गे माये यमुनेच्या तीरी.
लागे माय यमुनेच्या तिरी हात खांद्यावरी राधिकेच्या. आता इकडे लक्ष द्या. देखील आपण कुठं पाहिला? यमुनेच्या तीरावर पाहिला. बस मी सांगतो आज वेळ की परमात्मा यमुनेच्या तीरावरच का पाहिला? शंका ऐका. आणि हात कोणाच्या खांद्यावर आहे? राधिकेच्या खांद्यावर आहे. शंकावर का उगले साहेब? मी आता थोडं 2-3 पॉइंट अवघड तुमच्यासाठी सांगू राहिलोय. हात खांद्यावर राधिकेच्या ठेवणं म्हणजे काय आणि यमुनेच्या कडेलाच परमात्मा दिसणं म्हणजे काय? याचं कारण असंय राजा हो, कोणत्याही नदीचं जर तुम्ही नाव घेतलं तर त्या नदीला महिलाचं नाव आहे का पुरुषाचं नाव आहे? बोला ना. राईट. एकदम कोणाचं नाव आहे? महिलेचंच नाव आहे. गंगा घ्या, यमुना घ्या, सरस्वती घ्या, कावेरी घ्या, शिरयू घ्या, कोणत्याही नदीला नाव कोणाचं आहे? तांदळे साहेब, महिलेचं नाव आहे साहेब, है का नाही? मग पुरुषाचं नाव कुठे? घरामागचा वडा, नदीकाडचा वडा, माळावरचा वडा. ओढा हा शब्द पुल्लिंगी. मग ओढा म्हटलं की तिथं कोणाचं नाव आहे? पुरुषाचं नाव आहे, है का नाही? पुरुषाचं नाव आहे का इकडे? नाही. पण सगळ्या नद्याला जर आपण पाहिलं राजा हो तर महिलांचं नाव आहे. त्याचं कारण यमुनेच्या कडेलाच परमात्मा का दिसला? कारण स्वच्छ अंतकरणाचं प्रतीक म्हणजे गंगेचं यमुनेचं पाणी असतं. त्याच्यामुळं स्वच्छ अंतकरण जिथे असेल तिथेच परमात्म्याचं वास्तव्य असतं. आता पुढं ऐका. हात खांद्यावरी राधिकेच्या याचा अर्थ असा, आपण म्हणतो राधिकेच्या खांद्यावर हात ठेवणं हे योग्य वाटतं का? बोला ना. राधिकेच्या खांद्यावर देवाने हात ठेवणं म्हणजे जाधव साहेब याचा अर्थ असा आहे, भगवान परमात्मा उभा राहिल्यानंतर एका हाताने कशाचा आधार घेतात? राधिकेचा. म्हणजे राधा हे प्रेमाचं प्रतीक आहे आणि हात खांद्यावर राधिकेच्या याचा अर्थ परमात्मा कशाचा आधार घेतात? प्रेमाचा आधार घेतात. म्हणून हात खांद्यावरी राधिकेच्या याचा अर्थ असा, भगवान परमात्मा आपला हात कशावर ठेवतात? प्रेमावर ठेवतात. राधा हे प्रेमाचं प्रतीक आहे म्हणून हात खांद्यावरी राधिकेच्या आधार घेतात. अजून कसा दिसला? डोळे कसे परमात्म्याचे? मुंजावर डोळे माता बावर ज्योती, मुंजावर डोळे माता बावर ज्योती, गुंजावर 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 डोळे माता बावर
पिच्छे वेष्टी शोभतसे. परमात्म्याच्या डोक्यावर मोराचा पिसारा आहे राजा हो. का मोराला डोक्यावर घेतलं? मोराने कामाला जिंकलेलं आहे म्हणून मोराला कुठं घेतलं? डोक्यावर घेतलं. सगुण मेघ श्याम लावण्य सुंदर नामया गातार केशवराज. असा हा सगुण रूपाने परमात्मा. आपण थोडक्यामध्ये गोपींना दिसलेल्या परमात्म्याचं वर्णन पाहिलं. आता इथून पुढचं कीर्तन कसं? माझी वाणी तुझे वर्णे गुण रामा, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. ऐस देई प्रेम काही कळा, ऐस देई प्रेम काही कळा, ऐस देई प्रेम काही कळा. माझी वाणी तुझे वर्णे गुण नाम, ऐशे देई प्रेम काही कळा. 10 मिनिटांमध्ये आपण फक्त चरित्र सांगून बरोबर 11:40 सेवा समाप्त करणार आहेत. आणि थोडे 2-2 मिनिट जे भाषण होणार आहेत याच्यामध्ये 40 मिनिटाचा कालावधी लागून ऊन जास्त असल्यामुळं 12 वाजण्याच्या अगोदर हे सगळं आपल्याला त्या ठिकाणी ओळखायचंय उन्हामुळं बरं का. त्याचं कारण तुकाराम महाराजचं एक प्रमाण आहे, समय न कळे वेडगळ बुद्धी आहे का नाही. या ठिकाणी वेळेत उरकिलं पाहिजे महाराज. नाही ते काही बाबा मी असे पाहतो त्या वैदाला बुंदी मिळाल्यावर त्याला काय करावं. 1:15 वाजली 12 वाजल्या आहे का नाही. समयाला महाराज महत्व पाहिजे. आदरणीय अजित दादांचं एक वाक्य राहायचं की वेळेला फार काय आहे जीवनामध्ये महत्व आहे महाराज. आणि म्हणून वेळेच्या आतमध्ये आपल्याला उरकवायचंय. दुर्जनाचा नाश आणि साधूचं रक्षण करण्यासाठी देवाचा अवतार महाराज होत असतो. आणि भगवान परमात्म्याचा अवतार झाल्यानंतर राजा हो सगळीकडे आनंद झाला. आणि इतका आनंद झाला किती सांगू मी सांगू कोणाला, किती सांगू मी सांगू कोणाला. आज आनंद आनंद झाला, आनंद आनंद झाला, आज आनंद आनंद झाला, आज आनंद आनंद झाला. हे अष्टमीच्या रात्रीत हमारी साडीत गोकुळ अवतरले, गोड हसू गालात नाचू गावतालात पैंजण थरथरले. काना दिसतो शोभून गोपी आल्या नटून, काना दिसतो शोभून गोपी आल्या नटून, नवरात्रीचा शृंगार के. आज आनंद आनंद झाला, आज आनंद आनंद झाला, आज आनंद आनंद झाला, आज आनंद आनंद झाला. किती सांगू मी, किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला. आज आनंद आनंद झाला, आज आनंद आनंद झाला, आज आनंद आनंद झाला, आज आनंद आनंद झाला. किती आनंद झाला. कारण परमात्म्याचं स्वरूपच असे महाराज. आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगियांचे. आनंदमयच स्वरूप असल्यामुळं महाराज तिथं दुःख नावाची वस्तू नाही. आणि आपल्या प्रत्येकाला असं वाटत असतं की मला कायमचा आनंद पाहिजे, मला कायमचं सुख पाहिजे. आणि मला एक सांगा राजा हो, सगळेजण उत्तर द्या. महिला मंडळी उत्तर द्या, पुरुष मंडळी उत्तर द्या. पहिल्या काळामध्ये साधनं कमी होती का आता कमी आहेत? सांगा जास्त कधी आहेत? हा आता जास्त आहेत. साहेब इमानदारीने उत्तर द्यायचं. पण पहिल्या काळामध्ये मुकदम माणसं सुखी होते का आता सुखी आहेत? काहीच नसतं वर का पहिल्या काळात महाराज. एकदम काही नसायचं. काय सांगावं तुम्हाला. मी त्या दिवशी सांगितलं होतं एकादशी क्रिया विधीमध्ये. भाऊ जर भेटायला आला आजीला, तिचं छपराचं घर असायचं आणि त्याला कवाड 2 असे छोटे छोटे असायचे. छपराचं घर वरती असं आड असायचं, एक छपराला काळं भंगार घर असायचं.
भाऊ लांबून पायी पायी आला की त्या आजीकडे त्याला बनवण्यास सुद्धा भाजीला सुद्धा काही नसायचं जास्त, एकच भाजी ठरवलेली असायची जुन्या काळात आणि त्या चुलीच्या वर 2-3 तुराट्या राहायच्या अशा त्या पिठलं करण्यासाठी अशा वर खावलेल्या चुलीच्या वर. पिठलं कळतं का नाही पिठलं आजी? हा, ते पिठलं राहायचं बघा, पिठलं त्या काळामध्ये. पण ऐका, पुन्हा पुढं जाऊन ऐका, पिठलं जरी खाल्लं तरी त्या भावाला उन्हातून आल्यावर ते पिठलं एवढं गोड लागायचं. त्या पिठल्यामध्ये काय होतं? प्रेम ओतलेलं होतं महाराज. त्या काळात भावाविषयी त्या ठिकाणी गोडी होती म्हणून ते पिठलं सुद्धा गोड लागत होतं. आता भावाला सुद्धा वाटतंय जास्त वडाताण करायला नको, दावा फिवा दिला तर पुन्हा पंचायत. त्याच्यामुळं हाय ते बरं आहे महाराज. मग माझं उत्तर आहे, प्रश्न आहे तुम्हाला. पहिल्या काळात तुम्ही सांगितलं साधनं जास्त होते, पण माणसं आनंदात पहिल्या काळात राहत होते का आता येतो? फौजदार साहेबांनी सांगितलं पहिल्या काळात राहत होते. ऐका, का? माणसं त्या ठिकाणी एकमेकाजवळ बसत होते, एकमेकांचं त्या ठिकाणी मनोगत व्यक्त करत होते, एकमेकाचं सुख दुःख त्या ठिकाणी जाणत होते. आता माणसं म्हणतात कशालाच वेळ नाही बाळू महाराज. माणसं म्हणतात मरायला वेळ नाही महाराज, कशाला वेळ राहिलेला नाही. आणि याच्यामध्ये जर आपल्याला आनंद जर राजेव प्राप्त करायचा असेल तर त्याला एकच करावे लागेल, काय? आवडीने भावे हरिनाम केसी, आवडीने भावे हरिनाम केसी, आवडीने भावे हरिनाम केसी, आवडीने भावे हरिनाम केसी. तुझी चिंता त्यासे सर्व आहे, तुझी चिंता त्यासे सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, नको खेद करू कोणत्या. म्हणून आनंदमय परमात्म्याचं स्वरूप असल्यामुळं आपण त्या ठिकाणी कमीत कमी नीट ऐका, 60-70च्या पुढं गेलं की आपण समजिलं पाहिजे पोरांनो आता तुमचं तुम्ही बघा. आता मला जरा परमार्थ करू द्या. पण म्हातारा जरी माणूस झाला तरी सोडायला तयार होत नाही. मग बाकीच्या त्या ठिकाणी घरातले म्हातारपणी म्हणत असते, दादा आता तुम्ही आमच्याकडे बघा. ते म्हणतो आतापर्यंत तुमच्याकच बघण्यात काशी झाली, आता मला बघतच नाही. ऐका, का बाजूला व्हायचं महाराज? फार कमी कालावधी असतो, त्या परमात्म्याला आपण शरण गेलं पाहिजे. पण मी असे माणसं पाहिले, ते माणसं वयाच्या 65 वर्षापर्यंत धोत्र घालत होते, पण 65च्या पुढं पॅन्टी घालून रानात पळताना पाहिले. आपल्या गावातले नाही, का पाहिलेत? आता ज्याचं त्याचं आपल्या जवळ ठेवा, पण पाहिलेत का? कारण की आशाबद्ध जन काय जाणे नारायण महाराज. आणि हे करावं लागणार आहे बरं का. एक वाक्य सांगत असतात, काय असते रघु? प्रपंच आणि परमार्थ जर पाहिला तर प्रपंच, मला कोणीतरी एक उदाहरण दिलं होतं पा, की किती जरी आपण जांभळाची जर बी असली ना, जांभळाची बी जर थुंकलं ना साहेब, तर जांभळाची बी लांब जाती का जवळ रथी? बोला ना. जांभळाची बी अशी जर लांब थुकली तर थोडी लांब जाती, आणि भोकराची बी जर थुकली तर खालच्या वाटावा आपटती, नाही तर वरच्या वाटावा आपटती, आहे का नाही? भोकराची बी लांब जात नाही, किती थुकायचा प्रयत्न करा परत माघारी येणार. तसं काही माणसं महाराज आयुष्य जरी गेलं तरी त्या ठिकाणी कळत नाही महाराज. म्हणून हा कृष्ण परमात्म्याचा आनंदमय स्वरूप अवतार झाला. अनेक प्रकारच्या खोड्या केल्यानंतर यशोदा मातेने सांगितलं, गोपींनी अनेक घराने त्या ठिकाणी यायला लागली. अनेक घराने यायला लागल्यानंतर यशोदा मातेने ठरवलं आता इथं परमात्म्याला ठेवायचं नाही. मग कुठं? उद्या जाईन मिराना सवे घेवोनी गोधना, घेवोनी गोधना सवे घेवोनी गोधना. उद्या जाईन मिराना सवे घेवोनी गोधना, सवे घेवोनी गोधना. आणि घेवया
एकदा गोड प्रमाण दिलं. परमात्म्याला रानामध्ये जायचं का पाठवलं? त्याचं कारण अनेक प्रकारच्या खोड्याचा अर्थ चित्ताची चोरी परमात्मा करत असतो. भरपूर अतिथी मंडळी आज असल्यामुळं वेळ इथं जर जास्त वेळ घेतला आणि काल्याचे कीर्तन मला वाटतं माझ्यापेक्षा तुमच्या जास्त पाठ आहेत, आहे का नाही? आपल्या सप्ताहाची सुरुवात 95ला का 96ला झाली? भाऊबाबांच्या किती झाली अंदाजे? 95ला. आणि 95ला मी 6वीला होतो आणि त्याच्या अगोदर तुम्ही माझ्या आधीचे बरेच माणसं आहेत, त्याच्यामुळं काल्याचं कीर्तन त्या ठिकाणी बऱ्याच माणसांनी भरपूर ऐकलेले आहेत. भरपूर ठिकाणावरून व्यक्ती आलेले आहेत आणि अनेक प्रकारचे खेळ त्या ठिकाणी तिथं खेळायचे. तेवढे खेळ एकदा सांगू कसे? हमामा पोला हमामा परिवार हमामा हमामा पोला हमामा घुमरी वाजे हमामा हमामा पोला हमामा परिवार हमामा पोला हमामा घुमरी वाजे हमामा अबक दुबक दिबक पोला त्रिपुर खेळ मानू अबक दुबक दिबक पोला त्रिपुर खेळ मानू विट्टी दांडू पोरा खेळ विट्टी दांडू
एकदा जोरदार टाळ्या वाजवा महाराज. एकदा किती खेळ गायले असं वाटत होतं बराच वेळ त्या ठिकाणी चालावं आहे का नाही. रातच्या भारुडासारखं मला तर वाटलं कोंबडा कुकूसतो चालतंय काय आहे ना. आणि काय महाराज आता पैसे देणाऱ्या माणसांनी दिले, ज्यांना आनंद वाटला त्यांनी पैसे दिले. आणि मला नंतर एक माणूस म्हणतो इतके पैसे भेटत चालले होते ते सूर्य उगवतो चालून देते आहे का नाही. म्हणजे एकदम गाणं गोड आहे आणि स्वभाव सुद्धा महाराजांचा एकदम गोड आहे महाराज. कारण तुम्ही ते गायक जर सांभाळायचे म्हणलं ते आळंदी काढले ते आता तुम्हाला काय अनुभवच नाही. तुम्ही म्हणता त्याची खोडी गाढवं सांभाळावं पण इतकं अवघड आहे, इतके वैताग असतो. पण एकदम गोड स्वभाव, जसं असेल तसं. मोठी माणसं पण आमच्यासाठी लहान होतात महाराज. आणि तसेच आदरणीय परमपूज्य सुचित महाराज, त्यांची सुद्धा तब्येत मला यंदा जरा बरी दिसते आहे का नाही. चाऊमिन खायचं जरा कमी केल्यामुळे चांगले झाले ते, त्यांनाही धन्यवाद देतो. आणि विनेकरी दादा आहेत आमचे, समीर कुठे आलते ना, समीर भाऊ सुद्धा रोज या ठिकाणी येत आहेत. आणि भाऊ तुमचं नाव रात्री काल परवा घ्यायचं 2-3 वेळेस पण डोक्यामध्ये बरेच गणित असतात आणि त्या अनुषंगाने तिथं आलं नाही. आता लगेच बांधू लागा त्यांना, कोणतं शादेव बांधू लागा. करनिकारं विप्रदास कनक कपीशं वैजयन्तीं च मालां रन्ध्रान् विनोरधर सुधया पूरयन् गोपवृन्दे वंशी विभूषित करा नवनीरदाबाद पीतांबरा बिंब फलादरोष्टात् पूर्णेन्दु सुंदर मुखातर बिंद नेत्रात् कृष्णात् परम किमपि तत्त्वमां न जाने. ओम नमो ज्ञानेश्वराय. तोंड करा वर तुम्ही. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. देहुडा चरणी वाजवितो वेणो गोपीकार मनो स्वामी माझा. देखिला गे माये यमुनेच्या तीरी हात खांद्यावरी राधिकेच्या. गुंजावर्ण डोळे माथा बाबर झोटे मयूर पिच्छे बेष्टे शोभतसे. देखिला गे माये यमुनेच्या तीरी हात खांद्यावरी राधिकेच्या. सगुण मी महात्म्याने तिथं केला तोच काला आपल्याला इथं करायचा आहे.
भरपूर मान्यवर आज उपस्थित असल्यामुळं मी 20 मिनिट अगोदर या ठिकाणी सेवा समाप्त करत आहे. माझ्या वाणीला पूर्ण विराम देत आहे. यानंतर विठोबा रुक्माई भजन होईल. ते झाल्यानंतर दहीहंडीचा कार्यक्रम होईल. सर्व टाळकऱ्यांनी जागेवर बसून राहायचं. थोडा सत्काराचा कार्यक्रम आहे तो होईल आणि त्यानंतर एक साधारणपणे 12:15च्या आतमध्ये बसा 12:15च्या आतमध्ये पंक्ती होतील. त्या अगोदर कोण बसेल कसे बसेल वाडे ते शहादेव गरजे आपल्या कारखान्याचे संचालक सूचना देतील आणि यानंतर आता दहीहंडीचा कार्यक्रम होईल. विठोबा रखुमाई ज्ञानेश्वर